जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ध्यास फॅमिलीमध्ये। आयोगाचा मोठा एक निर्णय आलेला आहे, एक नवीन प्रसिद्ध पत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये जे ओएमआर ज्याला म्हणतो आपण, या ओएमआर मध्ये म्हणजे ज्याला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेच्या सुधारित उत्तर पत्रिका म्हणतो, त्या उत्तर पत्रिकेमध्ये एक मोठा असा बदल करण्यात आलेला आहे। आणि तो बदल काय आहे तो आज आपण समजून घेणार आहे। एकदम शांततेने समजून घ्या, कारण की यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क जे आहे ना ते कमी होणार आहे। बऱ्याच जणांना हा बदल समजलाच नाही आहे काय आहे। तर सुरुवातीला आपण एकदम प्रॉपर समजून घेणार आहे काय काय म्हटलेलं आहे इथे, ठीक आहे। तर मी तुम्हाला स्क्रीनवर आणतो आणि पहिले प्रॉपर तुम्हाला काय काय गोष्टी सांगतो। आता ओएमआर मध्ये लक्षात घ्या सर्वांनी, जे नवीन ओएमआर आता येणार आहे, ह्या ओएमआर मध्ये 4 असे गोल करायला येणार नाही, 5 गोल करायला येणार आहे, ठीक आहे। किती गोल करायला येणार आहे? 5। लक्षात ठेवा, 1 2 3 4 5। आणि हे 5 गोल कशासाठी? तर आतापर्यंत आपल्याला जी ओएमआर मिळाली होती ते मी तुम्हाला दाखवतो, हे अशा प्रकारची होती, ठीक आहे। अशा प्रकारची ओएमआर होती। आता ही ओएमआर बाद करण्यात आलेली आहे, आता ही ओएमआर राहणार नाही आहे, ठीक आहे। आता या ठिकाणी हे जे 4 गोल होते, 4च्या ठिकाणी झालेले आहे 5 गोल। किती झालेले आहे? 5 गोल। आणि इथे जे रोल नंबर आहे हा आता 1 2 1 2 3 4 5 6 7 8 8 अंकी आहे। आता हा 7 अंकीच राहणार आहे। आणि इथे आपल्याला एक पहिलं अल्फाबेट होतं, आता अल्फाबेट नाही, पूर्णपणे न्यूमेरिकल हे राहणार आहे। ओके, एक महत्वाची सूचना आहे, हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचं। बऱ्याच जणांना असं वाटेल की हे मी आधी स्टार्टिंगला सांगून देतो, कारण की लास्टला, कारण की येणारी आपली 4 जानेवारीला पेपर आहे आणि 11 जानेवारीला पेपर आहे, त्यामुळे हे मला आधी सांगायचं इम्पॉर्टंट वाटते की हा जो बदल आहे, जो आता नवीन ओएमआरचा आहे, हा बदल सर्वात लास्टला तुम्हाला घेऊन येत आहे। हा बदल 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा आणि भरती प्रक्रियाकरिता करण्यात येईल। तर 1 मार्च 2026 म्हणजे आता जी राज्यसेवेची जाहिरात आली आहे, त्यामध्ये जी एक्झाम होणार आहे, त्यानंतरच्या जेवढ्या पण एक्झाम आहे त्यासाठी हा बदल करण्यात येत आहे। 1 मार्च 2026 नंतरच्या सर्व एक्झामसाठी। म्हणजे बरेच जण आता प्रॉब्लेमॅटिक होणार की सर येणाऱ्या 4 तारखेला किंवा 11 तारखेला हा बदल आहे का, एकदम धक्का बसला की 5 गोल करायचे आहे। तर हा बदल लक्षात ठेवा, 1 मार्च 2026 नंतरचे जेवढ्या पण एक्झाम आहे या सर्वांच्या एक्झामसाठी। आता बदल मध्ये काय काय आहे ते संपूर्ण मी व्यवस्थित सांगतो आणि ते सांगणार आहे मी तुम्हाला याच्यामध्ये, ठीक आहे। काय होणार आहे लक्षात ठेवा, कारण की आता हा बदल खूप मोठा आहे। याच्यामध्ये काय होणार आहे, तर जे पण एक तर तुम्हाला बॉल ब्लॅक पेनच वापरायचा आहे, कंपल्सरी सांगितलंय बॉल पेन ब्लॅक कलरचा, ठीक आहे। समजून घ्या आता 5 कसे काय। तर जे आपलं ऑप्शन आहे, 1 नंबरचं असेल तर 1, 2 असेल तर 2, तिसरा ऑप्शन मारायचा 4, आणि हे जे 5व्या नंबरचा तुम्हाला दिलेला आहे याचा अर्थ काय होतो समजून घ्या। पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे आपल्याला येते, आणि आपण जर तिथे 2 नंबरला गोल केलं तर 2ला तुम्हाला प्रॉपर गोल केलं तर इथं तुम्हाला जो आहे मार्क्स प्रॉपर मिळून जाईल। एक प्रश्न 1 मार्कला असेल तर 1 मार्क मिळून जाईल। ओके, तर हे तुमचं बरोबर असेल तर बरोबर येऊन जाईल। समजून घ्या, तुम्ही 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला येत नाहीये आणि तुम्ही तो स्किप करत आहे, तुम्हाला तो सॉल्व्ह नाही करायचा आहे, तर आपण आतापर्यंत काय करत होतो की 2 नंबरचा जो सेक्शन होता प्रश्न याला सोडून देत होतो, आणि 3 नंबरचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते, 3चं उत्तर जर 4 असेल तुम्ही 4 करत होते आणि 4ला गोल करत होते। आणि अशा प्रकारे मग 4थ्या नंबरच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला उत्तर येत नसेल तर तुम्ही स्किप करत होते आणि नंतर लगेच मग 5व्या नंबरच्या प्रश्नाकडे वळत होते। परंतु आता जर तुम्ही 2 नंबरचा प्रश्न आणि 4 नंबरचा प्रश्न याला काहीच नाही केलं, याला सॉल्व्ह नाही केलं, तर या तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, तर अशा वेळेस तुम्ही याला खाली सोडता येणार नाहीये। अशा वेळेस तुम्हाला 5व्या नंबरचा जो गोल आहे याला गोल करावा लागेल। लक्षात ठेवा, 5व्या नंबरच्या याला गोल करावा लागेल। याचा अर्थ तुम्ही हा प्रश्नाचं उत्तर ह्या 4 पैकी काहीच दिलं नाहीये, म्हणजे 5व्या नंबरचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे। लक्षात आलं का? म्हणजे तुम्हाला याला गोल करावं लागेल, म्हणजे याचा मार्क तुम्हाला 0 मिळणार, 0 मार्क मिळणार। परंतु तुम्ही असा खाली बॉक्स सोडून दिला, लक्षात घ्या, जर तुम्ही असा खाली बॉक्स सोडला तर याचं उत्तर जर तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटलं की मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही 4 नंबरच्या आणि मी काही सोडत नाही, मग 5व्याकडे जातो, 5व्याचं मी मारतो, तर हा जर खाली सुटला तर 1/4 निगेटिव्ह होणार तुमचे, 1/4 निगेटिव्ह मार्क्स लागली तर 1/4, लक्षात ठेवा 1/4 निगेटिव्ह होणार आहे इथे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, जर चुकलं तर तुमचा 1/4 निगेटिव्ह होणारच आहे, पण तुम्ही खाली सोडून दिलं। जर तुम्हाला येत नसेल तर असा शेवटचा जो 5व्या नंबरचा तुम्हाला गोल करायला दिलेला आहे त्याला तुम्हाला गोल करावा लागेल, ठीक आहे। याच्यामध्ये आणखी काही रूल सांगितले, जर तुम्ही अर्धवट गोल मारणार तरी पण ते चुकीचं आहे, ठीक आहे। खाली सोडणार तरी पण चुकीचं आहे। त्यानंतर जर तुम्ही बॉल पेनचा वापर प्रॉपर केला नाही तरी सुद्धा चुकीचं आहे। ह्या सर्व इन्स्ट्रक्शन यामध्ये देण्यात आलेल्या आहे, हे लक्षात ठेवा काय म्हटलंय तर। आणि हे सर्व आता लागू होणार आहे। आता तुम्हाला मी एकदा प्रॉपर दाखवतो काय काय म्हटलेलं आहे शांततेत, आणि काही टेन्शन घ्यायचं नाही आहे, एकदम जास्त डिफिकल्ट नाही आहे। तर सिंपल मध्ये सांगतो काय काय चेंज करण्यात आले आहे। ते सुधारित जे प्रत आहे याच्यामध्ये ते सेमच राहील, आपली वरची एक प्रत राहील जे मूळ प्रत राहील, त्याच्या खाली जे राहील ते आपली दुसरी प्रत राहील, तर त्याला आपण झेरॉक्स ते काढून आपण घरी आणतो चेक करायसाठी ती। तर वरच्या प्रतमध्ये लक्षात ठेवा तुम्हाला त्याच्यामध्ये 2 भाग केले आहे। जे मूळ प्रत आहे त्याच्यामध्ये भाग 1 केलेला आहे, त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये केवळ उमेदवारांना उत्तरे नमूद करण्यासाठी आहे,
जो पहिला भाग राहील त्याच्यावर उत्तरे तुम्हाला नमूद करायची, जी मी आता तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे. आणि जो भाग 2 आहे त्यामध्ये परीक्षेचे नाव, जो भाग 2 आहे त्या परीक्षेचे नाव, उमेदवारांचा बैठक क्रमांक, तर बैठक क्रमांक तुम्हाला, ठीक आहे, आणि तो बैठक क्रमांक आता 8 अंकाचा होता, तो 7 अंकाचा झालेला आहे, 7 अंकाचा. आणि अल्फाबेट त्याच्यामध्ये जसं अमरावतीचा AM राहत होता, तर पुण्याचा P वरून राहत होतं, तर ते आता बैठक क्रमांक जो आहे तो आता फक्त न्यूमेरिक राहणार आहे, त्याच्यामध्ये अल्फाबेट येणार नाही. विषयाचा संकेतांक, विषय जो संकेतांक असतो 0.35 0. समथिंग जो असेल तो तुमच्या OMR वर, तुमच्या तो हॉल तिकीटवर असतो. प्रश्नपत्रिकेचा क्रमांक त्याच्यावर टाका लागेल आणि उमेदवाराची व समविक्षकाची स्वाक्षरी, तर दोन्ही उमेदवाराची पण आणि समविक्षक स्वाक्षरी हे त्या मूळ ज्या प्रत आहे त्याच्या बी सेक्शनच्या म्हणजे भाग 2 मध्ये, भाग 1 आणि भाग 2 मध्ये असणार आहे. तर बैठक क्रमांक बघा 8 अक्षरा अल्फा न्यूमेरिक ऐवजी काय असणार आहे, 7 अंकी न्यूमेरिक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट मध्ये काय म्हटलेलं आहे, वेगवेगळा. तर भाग 1 पासून भाग 2 बघा इथं पण बरेच जण चुकतात. तर उमेदवाराने मूळ उत्तरपत्रिका जमा केल्यानंतर उत्तरपत्रिकेचा भाग 1 पासून भाग 2 समविक्षकाने वेगळा करायचा आहे. तर तो भाग 1 आणि भाग 2 जो आहे तो समविक्षक वेगळा करणार आहे, तो आपल्याला करायचा नाही आहे. प्रचलित पद्धतीनुसार उत्तरपत्रिकेत 4 वर्तुळामधून 1 वर्तुळ नोंदायचे असेल तरी उत्तरपत्रिकेवर 5व्या पर्यायाचे वर्तुळ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. जे मी तुम्हाला दाखवलं 5वं नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहे. सदर 5व्या पर्यायाचे वर्तुळ छायांकित करण्याबाबतचा सविस्तर तपशील. तर काय, उमेदवार एखाद्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास 5वा पर्याय निवडायचा आहे. जर त्याला कोणतंही उत्तर द्यायचं नाही आहे तशा वेळी त्याला 5व्या पर्यायावर जे मी स्टार्टिंगला सांगितलं त्याला गोल करायचा आहे. उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरिता उत्तरपत्रिकेवरील 5 पैकी कोणताही एक पर्याय निवडणे अनिवार्य आहे. म्हणजे 5 पैकी कोणता तरी एक निवडाचाच आहे. जर तुम्ही खाली ठेवून आले तर त्याचे निगेटिव्ह मार्क जाणार आहे, हे खाली सांगितलंय. अन्यथा सदर प्रश्नाकरिता गुणांच्या 25% अथवा एकाच 4 गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येईल. म्हणजे कमी करण्यात येईल. जर तुम्ही खाली सोडून दिला सगळं सेक्शन, त्याला शेवटचा जरी मारला नाही तरी पण तुमचे निगेटिव्ह होणार, मार्क्स मायनस मध्ये जाणार. हे लक्षात ठेवायचा, हा खूप मोठा बदल आहे, याला माइंड मध्ये टाकून द्यायचा आहे. उत्तरपत्रिकेतील सुधारेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्येही काही बदल करण्यात आले असून सदर तपशील खालीलप्रमाणे आहे. तर बघा, खालील प्रकरणी प्रत्येक प्रश्नाकरिता 25% किंवा एकाच 4 गुण वजा कमी करण्यात येतील. कोणत्या कंडिशन मध्ये हे एकाच 4 गुण कमी होईल, 5 पैकी एकही पर्याय छायांकित न करणे. म्हणजे असे 5 पर्यायापैकी तुम्हाला येत नसेल तर शेवटचा 5वा पर्यायाला गोल करावे लागेल. नंबर 2, एकापेक्षा जास्त वर्तुळे छायांकित केले असेल, एक इथे पण केलं आणि एक इथे पण केलं तरी तुमचं 1/4 निगेटिव्ह होऊन जाणार. उत्तरामध्ये दुरुस्ती करणे किंवा तसा प्रयत्न करणे, दुरुस्ती करणे, खोडतोड करणे, त्याच्यामध्ये आपण व्हाईटनर वगैरे वापरून तसं काही करू शकणार नाही. उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेले प्रत्येक चुकीचे उत्तर, जर तुमचं उत्तर चुकलं असेल तरी तुमचा 1/4 निगेटिव्ह आहे, 25% तो कटणार आहे. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण गुणांची बेरीज अपूर्ण अंकात आली तर ती अपूर्ण अंकातच राहणार आहे. जे बेरीज असते ती आता आपली तशी आपल्याला माहित आहे, हे अपूर्ण अंकात राहते, तर अपूर्ण अंकातच केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, उत्तरपत्रिका कधी अवैध समजली जाईल. अवैध म्हणजे चुकीची केव्हा समजली जाईल, लक्षात घ्या. मूळ उत्तरपत्रिकेत भाग 2 वरील विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास, तर मी तुम्हाला सांगितलं एक मूळ उत्तरपत्रिका राहणार आहे, एक त्याची डुप्लिकेट राहणार आहे. तर मूळ उत्तरपत्रिकेमध्ये 2 भाग, भाग 1 ज्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर की लिहायचे आणि भाग 2 जो राहील त्यामध्ये तुम्हाला तुमची स्वाक्षरी करायची आहे. तर सिग्नेचर करताना स्वाक्षरी न केल्यास, स्वाक्षरी मस्ट आहे, तुम्हाला सिग्नेचर करायची तुमची सुद्धा आणि तिथं त्या तुमच्या वर्गामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची सुद्धा. काळ्या शाईच्या बॉल पेनाचाच व्यतिरिक्त अन्य शाईचा प्रकार पेन वापरल्यास काळा पेनच पाहिजे, बॉल पेन निळा, पिवळा, हिरवा, लाल नाही वापरायचा आहे. उत्तरपत्रिकेवर असंबंध, अप्रस्तुत अथवा गैरलागू शेरा चिन्ह नमूद केल्यास, काही लिहून ठेवलं, काही स्टार मारून ठेवला, ते करायचं नाहीये. उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपत्रिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक उत्तरपत्रिकेवर नमूद न केल्यास जो तुम्हाला एक प्रश्नपत्रिका येते त्या प्रश्नपत्रिकेच्या वरती एक नंबर येतो, तो नंबर सुद्धा तुम्हाला प्रॉपर तुमच्या उत्तरपत्रिकेला म्हणजे OMR वर तो लिहायचा आहे तुम्हाला. ओके. मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग 1 वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास तर मूळ उत्तरपत्रिकेवर तुम्हाला प्रॉपर बैठक क्रमांक लिहायचा आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेवरील QR कोड, टायमिंग ट्रॅक अथवा अन्य छपाई केलेल्या मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केला तर उत्तरपत्रिकेवर आता QR कोड टाकणार आहे, ते QR कोड बघा, आणि टायमिंग ट्रॅक टाकणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यात जर तुम्ही खोडतोड केली तर तुम्हाला तुमची पूर्ण उत्तरपत्रिकाच बांधून जाईल, तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. उत्तरपत्रिकेच्या वापरासंदर्भात सविस्तर सूचना उत्तरपत्रिकेच्या दुय्यम प्रतीच्या
कार्बन लेस मूलपृष्ठावर बॅक पेजला देण्यात येतील व सदर सूचना वेळोवेळी अद्ययावत करण्यात येतील. वेळोवेळी सुधारित येणाऱ्या सूचनाचे पालन करणे अनिवार्य राहील. हे सर्व तुम्हाला OMRच्या जे सेकंड प्रतरण त्याच्या बॅकसीडला पण दिलं राहील. आणि मी सांगितल्याप्रमाणे स्टार्टिंगलाच हा जो बदल आहे प्रस्तुत कार्यपद्धतीचा अवलंब दिनांक 1 मार्च 2026 नंतर आयोजित सर्व परीक्षा भरती प्रक्रियेला करण्यात येईल. म्हणजे आता जी येणारी आपली 4 जानेवारीची आणि 11 जानेवारीची पेपर आहे त्याला हा बदल नसणार आहे. 1 मार्च 2026 नंतर म्हणजे जे राज्यसेवेचं नोटिफिकेशन आलं आहे त्यानंतर होणाऱ्या जेवढ्या पण MPSCच्या भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये हा नवीन बदल जो आहे तो होणार आहे. तर ज्या प्रकारे मी सांगितलं की किती गोळे करायचे आपल्याला यावेळेसनी तसे 5 गोळे असणार आहे. शेवटचा गोळा हा ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्या प्रश्नाला टिक करायचा आहे. हे कंपल्सरी झालेलं आहे. आता हे नवीन जो रूल आहे हा आता लागू झालेला आहे. ओके, तर इथपर्यंत सर्वांना समजलं. तर असे हे चेंजेस होते, लक्षात ठेवायचे आहे. मोठा चेंज आहे हा, 1/4 निगेटिव्हचा चेंज आहे. आता तुमचं काही असेल तुमचा काही आणखी प्रश्न असेल तर मला ते विचारू शकता. आता राहिला हॉल तिकीट. आता 4 जानेवारी आणि 11 जानेवारीची हॉल तिकीट जे आहे हे लवकरच आपल्याला येणार आहे. 10 दिवस आधी हॉल तिकीट येत असते, तर लवकरच आपल्या हॉल तिकीट जे आहे ते येऊन जाणार आहे. पण हा बदल तुम्हाला सर्वांना माहित असला पाहिजे की येणाऱ्या 1 मार्च 2026 नंतर हा लागू होणार आहे. म्हणजे आता एकदम धक्का नाही दिला आयोगाने. येणारी जी एक्झाम आहे समोरच्या त्याला हा पूर्णपणे चेंज होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे मी स्टार्टिंगलाच हे बोललो होतो, कारण की बरेच विद्यार्थ्यांना वाटू शकते की 1 मार्च 2026 आहे, कधी आहे, तर हे स्टार्टिंगला बोललाय. सर त्यांनी टाइम वाढवलेला पाहिजे. बघ आता आयोगाचे काही, आणि हा रूल फक्त सर्वांनाच लागू आहे, फक्त तुमच्या वैयक्तिक तुम्हाला पर्सनली एकट्याला नाही आहे. तर सर्वांचाच टाइम कमी होणार आहे किंवा सर्वांनाच तोच टाइम मध्ये पेपर द्यायचा आहे ज्या टाइम मध्ये हा रूल लागू होते. ठीक आहे, लास्ट गोल कशासाठी? तर लास्ट गोल याच्यासाठी पुन्हा एकदा इथं सांगतो की जे विद्यार्थी लेट आले त्यांनी 5 असे गोळे असणार आहे. त्यामध्ये शेवटचा गोळा यासाठी की जर तुम्ही कोणताही गोळा मारला नाही, समजून घ्या इथं 5 आहे, असे 5 गोळे आहे आणि तुम्ही 5व्या, समजा तुम्हाला हा 5व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तर अशा वेळेस तुम्हाला या 5व्या नंबरच्या याला गोळ करायचा आहे, त्याला खाली सोडायचं नाही. जर तुम्ही असं खाली सोडून गेले तर इथं तुमचा निगेटिव्ह कटणार 1/4. लक्षात ठेवायचं आहे. तर 5व्या नंबरच्या याला म्हणजे तुम्ही कोणतेही आन्सर दिला नाही म्हणून 5व्याला गोळे करायचे आहे. म्हणजे 100चे 100 प्रश्न गोळे मारायचे आहे. मग ते कसे मारायचे आहे? तर जे येत नाही त्याचे 5व्याला मारायचे आहे. सर जर आन्सर की येत नसेल आणि शेवटचा गोल केला तरी मार्क्स करणार ना? हो, आन्सर की शेवटचा गोल केला तर तुम्हाला 0 मार्क्स मिळणार. किती मार्क्स मिळणार? 0. निगेटिव्ह नाही मिळणार. तुमचा 0.25 कमी नाही होणार. जर तुम्ही काहीच नाही करून आले, इथं काहीच नाही करून आले, तर तुम्हाला किती मिळणार? 0.25 मिळणार. जर तो 1 मार्कचा प्रश्न असेल तर. आलं लक्षात? जर तो 2 मार्कचा प्रश्न असेल तर 0.50 मायनस मध्ये जाणार, तुमचे -0. म्हणून प्रत्येकाला तुम्हाला गोळे मारायचे आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर येत नाही त्याच्यामध्ये शेवटचा जो 5 नंबरचा हा सेक्शन आहे, 5 नंबरचा गोळा आहे, याला गोल करून यायचा आहे. ओके, समजलं? कन्फ्युजनची गोष्ट नाही, खूप सिंपल बाब आहे. स्वतः एवढं तर आपण एवढा मोठा MPSCचा अभ्यास करताय, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, एवढं काय त्याच्यामध्ये? शेवटचा गोळा मारून यायचा जर उत्तर येत नसेल तर. ओके, थोडीशी सवय करावं लागेल, बदलाची सवय करावं लागेल. नवीन टेक्नॉलॉजी आलं तर थोडंसं बदलावं लागेल. तर एवढं काही नाहीये, त्याला जास्त तुम्ही टेन्शनचं काही नाही घेऊ नका, सिंपल वेने घ्या, येऊन जाणार सर्वांना. ठीक आहे, AOMVI बद्दल मी काल प्रॉपर बोललेलो आहे. AOMVI ची जी जाहिरात आहे ती यावर्षी येण्याचे चान्सेस नसल्यासारखे आहे, कारण की नवीन जे आहे ते ऍड ओपन होणार नाही आहे. आणि नवीन, कारण की नवीन जो फॉर्म आहे तो ओपन होऊ शकत नाही आता, कारण की येणाऱ्या 11 तारखेला पेपर आहे आणि AOMVI हा नवीन वर्ग असतो. त्यामुळे प्रीचा पेपर जो असतो तो पूर्णपणे वेगळ्या सेक्शनच्या मुलांना द्यायला लागतो. तर टिक करायला ते प्रीलाच फॉर्म भरताना की तुम्ही AOMVI साठी आणि बाकी पोस्टसाठी भरत आहे का, तर त्याच्यामुळे प्रीचा कट ऑफ वेगळा लागते. त्याच्यामुळे ते AOMVI ची जाहिरात देण्याचे चान्सेस नाहीच आहे. मी काल पूर्ण व्हिडिओ टाकला त्याच्यावर, तो शेवटपर्यंत बघा, तुम्हाला क्लिअरिटी येऊन जाईल. ठीक आहे, तर पूर्णपणे बोललोय मी, कालचा व्हिडिओ टाकलेला आहे. जो मला विचारत आहे त्यांनी एकदा बघून घ्यायचा आहे. आणि कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा. इथे आपण हे पूर्ण क्लिअर केलेलं आहे. जे नवीन नोटिफिकेशन आलं त्याबद्दलची संपूर्ण माहिती 1 मार्च 2026 नंतर होणाऱ्या सर्व परीक्षा भरती प्रक्रियेसाठी हे लागू होणार आहे. हे मी क्लिअरली इथं सांगितलं आहे. स्टार्टिंगला तुमचा वेळ नाही घेतला यासाठी. आणि अशा प्रकारचे हे चेंजेस होणार आहे, हे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, चलो. कंबाईनला लागू नाही आहे, कारण की आपण आधीच बोललो की हे केव्हा लागू आहे, तर ह्या तारखेला लागू होणार आहे. तर बाकी तुम्ही व्हिडिओ लेट आले असेल, लेट जॉईन झाले असेल आपल्या व्हिडिओला, तर पुन्हा एकदा स्टार्टिंग पासून बघून घ्या. काही प्रश्न असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र सर्वांना.